विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA थर्ड इयरचा जो पेपर आहे फील्ड ऑफ हिस्ट्री, आर्कोलॉजी, म्युझिओलॉजी, ज्याला आपण एक संशोधनाचा पेपर म्हणून बघतो, आर्कोलॉजी, म्युझिओलॉजी अँड टुरिझम, या पेपरच्या संदर्भाने माहिती घेणार आहोत. आपण त्याचे काही मुद्दे तयार केलेत, ह्या 3 मुख्य मुद्द्यांचे काही उपमुद्दे, आणि त्याच्या संदर्भातनं काही पिक्चर्स, काही चित्र हे तुमच्यासमोर ठेवून, तसा हा थोडासा अवघड वाटणारा तांत्रिक असा विषय जरी असला तरी अगदी सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न मी या लेक्चरमधनं तुमच्यासमोर करतोय विद्यार्थी मित्र. तर सर्वात प्रथम आर्कोलॉजी म्हणजे काय या संदर्भातली आपण माहिती, ज्याला आपण पुरातत्वविद्याशास्त्र किंवा पुरातत्वशास्त्र, पुरातविद्याशास्त्र किंवा पुरातन काळातील घरे, हत्यारे, अवशेष, मडके, विटा, दागिने, मूर्त्या आणि हाडं सुद्धा याचा अभ्यास करून काही इतिहासाच्या संदर्भातनं मांडणी करतो, अशा विषयाला आपण पुरातत्व विद्याशास्त्र असं म्हणतो. आणि हे इतिहासाची अभ्यास करण्याची एक वैज्ञानिक भूमिका समोर घेऊन येणारं एक अभ्यासाची शाखा आहे. तुमच्या समोर जे चित्र ठेवलंय त्या चित्रामध्ये तुम्हाला लक्षात येईल की पुरुषाच एका मनुष्याचं टवकी तिथे आहे, त्याची हाडं आहे आणि वेगवेगळ्या अनेक वस्तू आहेत. कार्ब 14 पद्धतीच्या नुसार त्या हाडाची अभ्यास करून तो किती जुना आहे, लाखो वर्षापूर्वीचं, हजारो वर्षापूर्वीचं, तो स्त्री आहे का पुरुष आहे, काय आहे, या सगळ्या पद्धतीचा अभ्यास आपल्याला यातून करता येतं. काही सिद्धांतन, काही सामान्यीकरण आपल्यासमोर मांडता येतं. या शास्त्राच्या अभ्यासातनं जगभरामध्ये प्राचीन इतिहासाचा किंवा इतिहास पूर्व काळाचा अभ्यास होताना आपल्याला दिसतो. म्हणजे पुरातत्वशास्त्र म्हणजे एक प्रकारे प्राचीन मानवी समाजाचे अध्ययन करणारे ते शास्त्र आहे. प्राचीन लोकांनी मागे सोडलेले अनेक अवशेष घेऊन त्याचं सखोल निरीक्षण करावे लागते. या निरीक्षणातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण वेगवेगळ्या पद्धतीने आपण करतो. त्यासाठी त्या जुन्या कालखंडातील हवामान, भौगोलिक परिस्थिती, ज्ञात इतिहास आणि एकूणच तत्कालीन पर्यावरण याचाही विचार आपल्याला करावा लागतो. यात अनेक गोष्टीचा अंतर्भाव होतो. म्हणजे या शास्त्र म्हणजे विज्ञान, मानवशास्त्र अशा 2 विभागात समजले जाऊ शकते. प्राचीन भारतीय इतिहासाचे पुरावे हे पुरातत्व अभ्यासाच्या आधारे आपल्याला मिळतात. ज्याप्रमाणे सिंधू संस्कृती आहे, हडप्पा संस्कृती आहे, यातली जी स्थळं आहेत, तिथं उत्खननातून प्राप्त झालेल्या ज्या काही वस्तू आहेत, याच्या आधारावर आपण सिंधू संस्कृतीचं एक रेखांकन, एक अभ्यास तुमच्या माझ्यासमोर येतो आणि जो आपण प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये करतो. तर हा अभ्यास करणाऱ्या ज्या पुरातत्व वस्तू आहेत त्याचा अभ्यास कसा करायचा या संदर्भानं पुरातत्वशास्त्र आपल्याला माहिती देतं, आपल्याला त्या संदर्भानं आपल्याला जागृत करतं. मित्र हो, तो अभ्यास त्याच्यामध्ये अंतर्भूत झालेला असतो. खरं पाहता पुरातत्वशास्त्र हे मानव जातीचा इतिहास शोधते. सुमारे 2.5 लाख वर्षापूर्वी आफ्रिकेत सगळ्यात पहिले माणसाने प्रथम तयार केलेली दगडी हत्याराचा वापर आपण करायला लागलो असं सर्व मान्य आहे. काही दशकापर्यंतचा अभ्यासाचा हा विषय होता. मग अनेक इतिहासकारांनी काही साधनं शोधून काढली. काही लिखित साधनं असतात आणि काही भौतिक साधनं असतात. आणि मानवी इतिहासाच्या एकूण ऐतिहासिक काळापैकी 99% काळ हा प्रागैतिहासिक काळ म्हणून ओळखला जातो. त्यावेळेला अक्षर ज्ञान नव्हतं. म्हणून हा सगळा जर अभ्यास आपल्याला करायचा असेल की मानवी उत्क्रांतीपासून ते संस्कृतीपर्यंतचा
अभ्यास जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला पुरातत्व शास्त्राची गरज असते, ज्याला आपण म्हणतो उद्देश, ऑब्जेक्ट. काय उद्देश आहे पुरातत्व शास्त्राचा अभ्यास करायचा? जर पुरातत्व शास्त्राची कोडे जर उलगडली नाही तर माणसाच्या इतिहासाचं कोडं आपल्याला नीटपणे, ज्याला आपण म्हणतो, सोडवता येणार नाही. आणि मानवी इतिहासाचं कोडं जर सोडवायचं असेल तर पुरातत्व शास्त्राचा अभ्यास हा मस्ट आहे, महत्वाचा आहे. आज पुरातत्व शास्त्रामध्ये खालीलपैकी काही गोष्टीचा जे आहे अंतर्भाव होतो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले सर्वेक्षण. तुम्हाला प्राचीन भारताच्या इतिहासाचा मोहनजोदडो हडप्पाचा जो व्हिडिओ जर तुम्ही बघितला या माझ्या यूट्यूब चॅनलवर, तर तुम्ही त्याच्यामध्ये त्याचं विश्लेषण केलेलं आहे की मोहनजोदडो आणि हडप्पा याचं सर्वेक्षण डॉक्टर जॉन मार्शल, राखलदास बॅनर्जी आणि दयाराम साहनी यांनी कशा पद्धतीने केले. पहिले सर्वेक्षण करा, मग त्याचं इक्वेशन ज्याला आपण उत्खनन म्हणतो, आणि उत्खननानंतर ज्या काही बाबी मान्य होतात त्याचं विश्लेषण करून त्याचं क्लासिफिकेशन ज्याला आपण म्हणतो, त्याचं एकत्रीकरण, त्याचं क्लासिफिकेशन करावं लागतं. आणि क्लासिफिकेशन नंतर आपण बघतो की मानवी इतिहासातल्या कलेचा इतिहास, वैज्ञानिक इतिहास, भूगर्भशास्त्राचा इतिहास, भाषाशास्त्राचा इतिहास, भौतिकशास्त्राचा इतिहास, रसायनशास्त्राचा इतिहास, संख्याशास्त्राचा इतिहास, जीवशास्त्राचा इतिहास, पूरपर्यावरणशास्त्राचा इतिहास, पूरप्राणीशास्त्राचा इतिहास, पुराजीवी शास्त्राचा इतिहास, अनेक इतिहास उलगडले जातात. त्या काळात कुठले प्राणी अस्तित्वात होते, जसं डायनॉसॉरचा शोध लागला, तर जीवाश्माच्या आधारावर त्याचा शोध लागला. त्या काळातला हत्ती, जसं आपण अश्मयुगाच्या पूर्वी, ज्याला आपण बर्फ, ज्याला आपण म्हणतो बर्फाचा काळ, पृथ्वीवर सगळीकडे बर्फ साचला, त्या काळामध्ये असणारा हत्ती, त्याचे दात, त्या ऐरावताचा अभ्यास, त्या काळातले धनधान्य कुठले पिकत होते याचा अभ्यास, मानवी आहाराचा अभ्यास, त्या काळातली लिपी भाषा कुठली होती याचा अभ्यास. ज्या आपण सिंधू संस्कृतीमध्ये काही लिखित बाबी सापडलेल्या आहेत त्याला आदि द्रविड भाषा आपण म्हणून मानतो, परंतु ती भाषेचं वाचन आजपर्यंत झालेलं नाही. अशोकाच्या काळामध्ये आपण ब्रह्मी आणि खरोष्टी लिपीचा अभ्यास करत होतो. ब्रह्मी आणि खरोष्टी लिपीचा तिथं उपयोग होत होता हे आपल्याला माहीत आहे. त्या लिप्या आपल्याला सापडल्यामुळं केव्जमध्ये, लेणीजमध्ये, म्हणून आपण त्या भाषाशास्त्राचा, संख्याशास्त्राचा, कुठले कुठले रसायन, कुठले कुठले पर्यावरणीय बदल त्या भागात होत होते याचा सगळ्याचा अभ्यास आपल्याला या माध्यमातून करायला मिळतो. आपण बघतो की 19व्या शतकाच्या युरोपमध्ये पुरातन धर्म म्हणून ज्या शाखेचा उदय झाला, ती विद्याशाखा म्हणून मान्यता पावली, त्याचा विस्तार झाला, त्याला पुरातत्व शास्त्र सहाय्यभूत आहे. अनेक वेगवेगळी वैज्ञानिक तंत्रे विकसित करण्यात आली. या शास्त्रास नकली पुरातत्व शास्त्र यापासून ते मानवी अवशेषाच्या उत्खनापर्यंत त्याचा विरोध झाला, परंतु या गोष्टीला समाजाने मान्यता मिळाली आणि आपण बघतो की आज या शास्त्राच्या अभ्यासानं आपण मानवी ज्ञानामध्ये प्रचंड भर टाकू शकतो. विद्यार्थी मित्र हो, प्रागैतिक काळाचा इतिहासाचा अभ्यास, मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास पासनं ते आजच्या अग्नी क्षेपणास्त्रापर्यंत, धातुशास्त्रापर्यंत, धर्माच्या अभ्यासापर्यंत, तर शेतीच्या तांत्रिक उत्क्रांतिक बदलापर्यंतचा अभ्यास आपण या पुरातत्व शास्त्रामध्ये करू शकतो. या पुरातत्व शास्त्राचा विस्तार आणि त्याचा व्याप किती आहे, तर जेव्हाही तुमच्यासमोर मी मुद्दे ठेवतो तुमच्या लक्षात येतं की त्याचा व्याप हा अत्यंत मोठा आहे. त्याच्यामध्ये अँथ्रोपॉलॉजी, ज्याला आपण मानववंशशास्त्राचा अभ्यास सुद्धा पुरातत्व शास्त्राच्या अभ्यासाचा भाग असतो. ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट, एखादी फील्ड प्रोजेक्ट याचं उत्खनन करतो, त्याचा डेटा आपण गोळा करतो, त्याला आपण म्हणतो डेटाचं संकलन. पहिले सर्वेक्षण, नंतर संकलन आणि मग त्याचं क्लासिफिकेशन. ते उत्खननामध्ये सापडलेले ज्या वस्तू आहेत त्या जमिनीच्या कोणत्या स्तरावर सापडल्या, अनेक स्तर असतात जमिनीचे,
लेयर्स ज्याला आपण म्हणतो, त्या लेयरचंही कालानुक्रमानुसार विभागणी करावं लागतं की हे या लेयरमधलं आहे, हे त्याच्या वरच्या लेयरमध्ये आहे, त्याच्यापेक्षा वरच्या लेयरमध्ये आहे. म्हणजे ते लेयर बनण्यासाठी काहीतरी कालावधी जात असतो. त्या कालावधीचा अभ्यास इतिहासामध्ये करतो. म्हणजे हे किती प्राचीन आहे, किती प्राचीन आहे. जसं मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका आहे, तर भीमबेटकाच्या लेणीमध्ये सापडलेले जे अवशेष किंवा जे लिखाण आहे ते आदिमानवाचे आहेत. असं आपण ज्या वेळेला सिद्धांतन करतो, मान्यता देतो, तर ते तिथल्या दगडाच्या आकारावरनं, तिथं कोरलेल्या कलाकृतीच्या आकारावरनं, तिथं कोरलेल्या चित्रांच्या आकारावरनं, तिथं कोरलेल्या प्राण्यांच्या आकारावरनं हा आपण एक प्रकारचा वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करून त्याचं एक सिद्धांतन करतो. नंतर आधुनिक काळामध्ये म्हणजे त्या दृष्टीनं आधुनिक भीमबेटकाच्या दृष्टीनं तर वेगवेगळ्या बुद्धिस्ट लेणीज आहेत, जैन लेणी आहेत, हिंदू लेणी आहेत, नंतर आपण मंदिर आहे. हा जो विकास होत गेला कलेच्या क्षेत्रातला, धर्माच्या क्षेत्रातला, याचाही आपण अभ्यास या उत्खनन शास्त्रामध्ये करत असतो. हे बघा, मानववंशशास्त्राचा अभ्यास, होमो इरेक्टस, क्रॉमॅन्यन मानव, आणि अलीकडचा ज्याला आपण म्हणतो विकसित मानव, ज्याच्यामध्ये होमोसेपियन म्हणतो आपण. आता होमोसेपियन जो कॉम्प्युटरचाही उपयोग करतो, याचाही अभ्यास, मानववंशशास्त्राचाही अभ्यास आपण पुरातत्वशास्त्राच्या माध्यमाने करत असतो. आपण जर पुरातत्वशास्त्राचा इतिहास, इतिहासाचा जर अध्ययन करायचा प्रयत्न केला, तर युरोपमध्ये भूगर्भशास्त्राच्या वैज्ञानिक प्रगतीनंतर या पुरातत्वशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. 1859 मध्ये चार्लस डार्विनने द ओरिजिन ऑफ स्पॅनिश हे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्याच्यामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत त्याने अधोरेखित केला. आणि मानव जातीचा विकास हा उत्क्रांतीच्या सिद्धांतातून झाला. हळूहळू बदल होऊन आमिबाचा माणूस झाला, या सिद्धांताला बऱ्याचशा वैज्ञानिकांनी मान्यता दिली आणि तो मान्यता प्राप्त सिद्धांत झाला. आणि जो फिट असतो तो सर्व्हाइव्ह करतो, या सिद्धांतालाही मान्यता मिळाली. आणि म्हणून आज जे प्राणी जिवंत आहे, डायनासॉर संपले तरी बाकीचे प्राणी, तर ते फिटेस्ट शुड बी सर्व्हाइव्ह, या सिद्धांताच्या आधारावर आपण ते मान्य करतो. 1848 मध्ये डॅनिश इतिहासकार ख्रिश्चन जेग्नेस थॉम्सेनने एक गाईड टू द नॉर्दर्न अँटिक्विटीज हे पुस्तक प्रकाशित केले. त्यात त्याने एक कल्पना मांडली की अशी की युरोपमधील प्रगतीशील काळ हा त्या काळाच्या मानवांनी वापरलेल्या सामुग्रीनुसार 3 कालखंडात आपण विभागतो. तेच सिद्धांत आपण भारतात सुद्धा लागू केले. अश्मयुग, अश्मयुगामध्ये पुराण अश्मयुग, मध्य अश्मयुग, नंतर आधुनिक अश्मयुग, ताम्रयुग, लोहयुग. आपण ज्या इपिक कथा सांगतो रामाच्या आणि रावणाच्या, त्या ताम्र युगाशी संबंधित आहे. लोहयुग त्यानंतर अवतरलं. म्हणजे यावेळेला लोखंडाचा शोध लागला नव्हता, त्याच्या पूर्वीची संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती आपण असं. वैदिक कालखंडामध्ये लोखंडाचा शोध लागलेला आहे, परंतु कुठल्याही पद्धतीचं पुरातत्व साधनं जास्त उपलब्ध झाली नाही, परंतु लिखित साधनं उपलब्ध झाली. त्याच्या आधारावर आपण ते लिहितो. म्हणजे वेदांमध्ये याच्यामध्ये लोखंडाचा उल्लेख येतो, म्हणून आपण लोहयुग त्याला असं म्हणतो. पौराणिक युग, उत्क्रांती, या 3 युग सिद्धांताची 3 तत्वांनी आधुनिक पुरातत्वशास्त्राचे बांधकाम म्हणजे ज्याच्यापासून तो मान्यता प्राप्त झाली आहे. हा विषय तसा फार इंटरेस्टिंग आहे. आता पुढचा मुद्दा जो आहे, 3 मुद्दे आपण या याच्यामध्ये पकडले, म्हणजे त्याचा अभ्यास केला पुरातत्वशास्त्रामध्ये. पुरातत्वशास्त्र म्हणजे काय, पुरातत्वशास्त्राचा इतिहास आपण जाणला, पुरातत्वशास्त्राची पद्धती, त्याचा अभ्यास कसा करतो, सर्वेक्षण, उत्खनन, आणि कशा कशा वैज्ञानिक रसायन त्यातून काय काय माहिती मिळते याचा सखोल अभ्यास केल्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे वळतोय, तो म्हणजे संग्रहालय. आता ही जी उत्खननामध्ये प्राप्त झालेल्या वस्तू केवळ अश्मयुगीन नाही, ताम्रयुगीन नाही, लोहयुगीन नाही, तर प्राचीन काळातील गोष्टी म्हणजे मौर्य काळ असेल, गुप्त काळ असेल, शिवकाळ असेल, मुघल काळ असेल, या काळातल्या वस्तू एका ठिकाणी एका इमारतीमध्ये जेव्हा आपण त्याला ठेवतो, त्याचं व्यवस्थित वर्गीकरण करून
त्याच्यामध्ये लिखित साधनं बी असतात, त्याचे वेगवेगळे दालन असतात आणि इतिहासाच्या अभ्यास करायसाठी ते संग्रहालय कायमस्वरूपी मार्गदर्शक आणि उपलब्ध असतं. अशा इमारतीला, अशा ठिकाणाला आपण संग्रहालय म्हणतो. तुमच्या समोर मी सालारजंग, जे हैदराबादचं प्रसिद्ध संग्रहालय आहे, त्याच्यातली काही चित्र ठेवतो. एक डोली आहे आणि दुसरं एक चिलखत आहे, जे मध्ययुगीन काळातलं आहे. हे सालारजंग म्युझियम मध्ये अतिशय सुंदर आणि सुबक पद्धतीनं सुरक्षित तिथे ठेवलेलं आहे. कुठल्याही इतिहासाचा अभ्यासक त्याचा अभ्यास करू शकतो. त्याचं त्या काळातली डोली बघा, त्याला उचलून येणारे माणसं वगैरे तिथे लागत असतील या संदर्भातनं. आणि ही चिलखत बघा, या चिलखताच्या आकारावरनं त्या माणसांचा आकार, त्यांच्या शस्त्रावरनं त्यांची लढण्याची पद्धती, त्यांच्या नाण्यावरनं त्यांची अर्थव्यवस्था, त्यांच्या नाण्यावर कोरलेल्या भाषेमुळे त्यांची लँग्वेज, त्या नाण्यावर कोरलेल्या वेगवेगळ्या चिन्हामुळे त्यांचा धर्म, अशा अनेक गोष्टी आपल्याला माहिती होतात. आणि ह्या गोष्टी कुठं संग्रहित केलेल्या असतात? ते संग्रहालयामध्ये. दुसरंही चित्र हे संग्रहालयाचं आहे. त्या काळातल्या बंदुका, ज्या ठासणीच्या बंदुका आहेत, त्या काळातली कलाकृती ही तुमच्यासमोर ठेवलेली आहे. संग्रहालयातले ही चित्र तुमच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही विद्यापीठामध्ये संग्रहालय आहे, लेबर कॉलनीमध्ये संग्रहालय आहे, पैठणमध्ये संग्रहालय आहे. असे अनेक संग्रहालय वेगवेगळ्या ठिकाणी, काही पर्सनल लोक, काही व्यक्तिगत संग्रहालय सुद्धा असतात. आणि या संग्रहालयाच्या माध्यमातून आपण सुसंघटितपणे अभ्यास करतो. त्यालाच आपण म्युझिओलॉजी किंवा म्युझियमलॉजी किंवा म्युझियम असं म्हणतो. यानंतरचा या पेपरमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पर्यटन. आता जर तुम्हाला ज्ञान कमवायचं असेल तर ते केवळ पुस्तकातून मिळतं मित्र, असं नाही. तर 100 पुस्तकं वाचल्याने जेवढं ज्ञान मिळत नाही, तेवढं 100 किलोमीटर प्रवास केल्यानं मिळतं, अशा आपल्या देशातले विद्वान म्हणतात. गांधी असतील, आंबेडकर असतील, विवेकानंद असतील, बुद्ध असतील, वर्धमान असतील, यांनी प्रवास केला आणि प्रवासातनं माणसांना भेटून त्यांनी ज्ञान मिळालं. हे शिवनेरी किल्ल्याचं गेट आहे मित्र. हे लेनाद्री, पुणे जिल्ह्यातला तिथला हा स्तंभ आहे. आणि हे गवताळाचं तलाव आहे. आपण गेल्यानंतर आपल्याला कळतं की पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार असतात. एक ऐतिहासिक पर्यटन, एक धार्मिक पर्यटन, एक डोमेस्टिक पर्यटन, जंगल पर्यटन ज्याला आपण म्हणतो, जंगल पर्यटन हे आपण करतो. त्यानंतर आपण लेणी पर्यटन, केव्ज पाहण्यासाठीचं धार्मिक पर्यटन पण करतो. हे लक्षात घ्या. अनेक पर्यटनासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या संघटित पद्धती असतात, टूर्स आयोजित केले जातात. हे टाकळी अंतूरचा किल्ला आहे कन्नड जिल्ह्यामधला, इथे केलेलं पर्यटन आहे, म्हणजे ऐतिहासिक किल्ल्याचं किल्ले पर्यटन आपण ज्याला म्हणू शकतो. नंतर पर्यटनाचे धार्मिक पर्यटन आहे. हे नाशिकचं काळाराम मंदिर आहे, ही गोदावरी नदी आहे, तिथे केलेलं पर्यटन आहे. नंतर आपण बघतो की पर्यटन केवळ देशांतर्गत असतं का? नाही, नॅशनल पर्यटन असतं, राष्ट्रीय पर्यटन असतं. तुम्ही हे तामिळनाडूमध्ये पर्यटन क्षेत्र आहे, तिथले मंदिर आहे कामाक्षी मीनाक्षी देवीचं. आणि इंटरनॅशनल आपण पाहतो फ्रान्सचं आल्फ्रेड फ्रीज आहे. म्हणजे माणूस आनंदासाठी पर्यटन करतं. ते केवळ आनंदासाठी पर्यटन करत असतं का? अभ्यासासाठी पर्यटन करतात. त्यानंतर आपण बघतो की शिक्षणासाठी लोक जातात पर्यटन करायला. त्यानंतर आरोग्याच्या सुविधा जिथं आहेत तिच्यासाठी आपण पर्यटन करतो. आता हे बघा, शिक्षणासाठी पर्यटन होतं. हे इतिहासाचे थोर नामवंत मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक इरफान वाबिब आहेत. हे कन्नूर युनिव्हर्सिटी आहे. कन्नूर युनिव्हर्सिटीमध्ये केलेलं जे पर्यटन होतं ते अभ्यासासाठी, इतिहासाच्या कॉन्फरन्समध्ये जाऊन ज्ञान अर्जन करण्यासाठीचं पर्यटन होतं. त्यानंतर आपण बघतो की आजकाल मेडिकल पर्यटन सुद्धा, मेडिकल टुरिझम सुद्धा सुरू झालेलं आहे. जगभरातली लोक आयुर्वेदाचा फायदा मिळावा म्हणून, आयुर्वेदिक औषधांचा उपयोग व्हावा म्हणून वेगवेगळ्या रोगावर भारताकडे येतात. आधुनिक शस्त्रक्रिया करण्यासाठी भारतातले लोक अमेरिका आणि बाहेरच्या देशात जातात. तर हे एक पर्यटन आहे. म्हणजे अनेक संभावना पर्यटनाच्या दृष्टीनं आपल्यासमोर उपस्थित झालेल्या आहेत. या आजच्या लेक्चरमध्ये मित्र हो, मी फील्ड ऑफ हिस्ट्री यामध्ये 3 जे मुख्य भाग आहे, पुरातत्वशास्त्र, म्युझिओलॉजी आणि पर्यटन ज्याला आपण म्हणतो टुरिझम, या तिन्ही मुद्द्याचं आपण सखोल
अगदी चित्राच्या माध्यमातून, ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून एक माहिती घेतली. मला वाटतं ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला या पेपरचा सखोल असं ज्ञान होईल. याचा तुम्ही उपयोग करा, इतर विद्यार्थ्यांनाही सांगा आणि या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.